नमस्कार. या गीता संथा वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. संजय उवाच एवमुक्तो मूवरती आघात. आता खुणा कळल्यात सगळ्या. ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर योवरती आघात, मध्ये मवरती आघात, स्थापयित्वा यीवरती आघात, रथोत्तमं थोवरती आघात. संजय उवाच म्हणा. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत म्हणा. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत गुडाकेशेन भारत गुडाकेशेन भारत. सोपी आहे ओळ, त्यामुळे सांगते पूर्ण. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत म्हणा. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. सुंदर म्हणा. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. छान. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. परत एकदा. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. सेनयोरुभयोर्मध्ये गेलाय शब्द म्हणा. सेनयोरुभयोर्मध्ये मध्ये मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये मध्ये मध्ये. मध. आता ध साठी जीभ वरती दाताला लागते आणि लगेच ये कडे जायचं. मध्ये. मध्ये छान. सेनयोरुभयोर्मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये. योर तो पण कळला पाहिजे. सेनयोरुभयोर्मध्ये. सेनयोरुभयोर्मध्ये. सुंदर म्हणा. सेनयोरुभयोर्मध्ये. परत एकदा. सेनयोरुभयोर्मध्ये. स्थापयित्वा रथोत्तमं. स्थापयित्वा रथोत्तमं. छान येतोय. स्थापयित्वा रथोत्तमं स्थापयित्वा रथोत्तमं. म्हणा. स्थापयित्वा रथोत्तमं. बघा स्थापयित्वा केलं तर मी तिथल्या तिथेच दात हे होत आहेत. पण य म्हणताना यी म्हणताना काय होतं, खालची जी दातांची लाईन आहे ती वरच्या दाताला चाटून पुढे येते थोडी. स्थापयित्वा रथोत्तमं. स्थापयित्वा रथोत्तमं. स्थापयित्वा रथोत्तमं. स्थापयित्वा रथोत्तमं. ई म्हणायला सहज सोपा आहे, यी म्हणायला सोपा नाही. म्हणा. स्थापयित्वा रथोत्तमं. परत. स्थापयित्वा रथोत्तमं. खालचा जबडा हलवायचा आहे. म्हणा. 1 2 3. स्थापयित्वा रथोत्तमं. परत एकदा. स्थापयित्वा रथोत्तमं. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं. मला ऐकायला स्थापयित्वा आणि स्थापयित्वा म्हणा. यी वरती मेन आघात आहे, त्यामुळे तो यी येतो. काही काही वेळेला तो इत्वाकडे जातो. यी म्हणताना परत एकदा जीभ पसरते
दात खालच्या दातांची जी ओळ आहे ती वरच्या दातांना चाटून पुढे स्थापयित्वा स्थापयित्वा म्हणा स्थापयित्वा रथोत्तम. घरी जाऊन येची प्रॅक्टिस करायची. आरशासमोर बसायचं आणि आपला जबडा खालचा हलतोय का नाही ते बघायचं. हा म्हणा 1 2 3 स्थापयित्वा रथोत्तमम्. स्थापयित्वा रथोत्तमम्. म्हणा एकदा स्थापयित्वा रथोत्तमम्. पूर्ण ओळ. सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. म्हणा सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. परत एकदा सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. परत एकदा सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. पूर्ण श्लोक म्हणणार. 1 2 3 एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. बघा फक्त मध्ये. हा मध्ये म्हटलं की ध ला ध आला. मध्ये. कुठेही म्हणजे ह्याच्यात व्यवहारात पण म्हणताना मध्ये नाही. म्हणा 1 2 3 एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. छान म्हणा. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. परत एकदा. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. संजय उवाच एवं उक्तः ऋषिकेशः गुडाकेशेन भारत सेनयोः उभयोः मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. मुख्य वाक्य काय तर सेनयोः उभयोः मध्ये रथोत्तमं स्थापयित्वा. मुख्य वाक्य मेन क्लॉज. 2 सेनांच्या सेनयोः द्विवचन उभयोः दोन्ही सेनांच्या मध्ये शब्द तसाच ठेवायचा. रथोत्तमम उत्कृष्ट असा तो रथ, कारण प्रत्यक्ष अग्निदेवानी तो अर्जुनाला दिलेला होता. असा तो रथोत्तम स्थापयित्वा स्थापन करून म्हणजे उभा करून. स्था असा धातू आहे. स्थातिष्ठ उभा करणे या अर्थी. तो रथ उभा करून काय झालं. आता आधी कोणी तो रथ उभा केला हे सांगतायत. कोणी केला तर ऋषिकेश. आता त्या ऋषिकेशाचं विशेषण म्हणून एवं उक्तः गुडाकेशेन अर्जुनेन हा अध्याहार म्हणजे जे लपलेलं पद आहे. गुडाकेश कोण आहे तो अर्जुन आहे. आता गुडाकेश का म्हटलं. गुडाका या शब्दाचा अर्थ झोप, आळस, निद्रा, तंद्रा. थोडक्यात आपल्या सगळ्या इंद्रियांना, आपल्या चेतनेला, आपल्या जाणीवेला म्लान करून टाकते, मिटून टाकते. तिला म्हणायचं गुडाका. गुड असा धातू आहे. गुड म्हणजे मिटणे, म्लान करणे अशा अर्थी. आणि जी तुमच्या सगळ्या चित्ताला, इंद्रियांना म्लान करून टाकते ती गुडाका म्हणजे झोप थोडक्यात. आणि त्या झोपेला ज्याने जिंकलं, झोपेला जिंकणारा म्हणजे योगी असावा लागतो.
झोपेला जिंकणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही. आपली झोप पूर्ण होते म्हणून आपण झोपेला कुठेतरी कंट्रोल ठेवू शकतो. ज्यांची झोप पूर्ण होत नाही किंवा ज्यांना अतिनिद्रा किंवा अल्पनिद्रा किंवा अनिद्रा हे विकार आहेत त्यांना विचारून बघा. बसल्या बसल्या डुलक्या का? तर तो झोपेला जिंकू शकला नाही. गुडाका ही निद्रा आहे आणि जो त्या निद्रेला जिंकतो म्हणजे केवळ पूर्ण झोप झाली म्हणून जिंकणारा नव्हे, न घेता सुद्धा जो जिंकू शकतो झोपेला. म्हणजे कित्येक दिवसात सैन्यामध्ये जेव्हा पोस्टिंग होतं तेव्हा टेस्ट काय असते, तो किती जागा राहू शकतोय. जागं राहणं फार महत्वाचं आहे. तिथे जाऊन डुलक्या काढल्याने एक डुलकी आणि अख्खा देश जायचा एका डुलकीपायी. त्यामुळे किती तास तो जागा राहू शकतोय आणि जागा राहू शकतोय त्यापेक्षा जागं राहिल्यावर, जागरण घडल्यावर त्याचं मन किती संतुलित राहू शकतंय हे फार महत्वाचं आहे. जागं राहणं एक वेळ सोपं आहे. काहीतरी प्यायचं, कॉफी प्यायची, चहा प्यायचा, नाही तर भलतंच काहीतरी द्रव्य प्यायचं की जागं राहता येतं. पण जागं राहिल्यावर मन किती बॅलन्स असतं. जागरण घडल्यावर सैरभैर व्हायला होतं. उद्याचा दिवस जागरणाचा आहे. महाशिवरात्रीला जागरण फार महत्वाचं आहे आणि ते केल्यावर परवा जे जागे राहतील ते फार महत्वाचे आहे. नाही तर महाशिवरात्र जागून काढली म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायची आणि झोपून जायचं, असा त्याचा अर्थ नाहीये. तर असा जो निद्रेला जिंकणारा आहे, योगी आहे, तपस्वी आहे, असा तपस्वी ज्याने आपल्या तपाने योगियांचा ईश्वर, योगीश्वर, कृष्ण योगेश्वर आहे आणि शिव योगीश्वर आहे, त्या योगीश्वर शंकरालाही ज्याने आपल्या तपाने प्रसन्न करून घेतलं असा अर्जुन, तो गुडाकेश. आणि त्या गुडाकेशेन अर्जुनेन उक्तहा एवं, असं ज्या कृष्णाला अर्जुनाने सांगितलं होतं त्या ऋषिकेशाने, कृष्णाने तो रथ उभा केला. स्थापयित्वा रथोत्तमम. आणि उभं करून काय केलं? भीष्म द्रोण आता भारत हा शब्द तसाच राहिला. भारत कोण कोणाला म्हणालं? तो संजय भरत कुलोत्पन्न धृतराष्ट्राला म्हणतोय. भरताच्या कुळात हे सगळे कौरव, पांडव, धृतराष्ट्र, पंडू सगळे जन्माला आले म्हणून सगळ्यांना एक सामायिक विशेषण भारत आहे. आणि या भारतांच्या मध्ये झालेलं युद्ध म्हणून त्याला महाभारत म्हटलंय.